व्हेरी गुड मॉर्निंग SYBSC स्टुडंट. SYBSCच्या स्टुडंटनी इकडे लक्ष द्या. मागच्या लेक्चरला आपण रिडॉक्स टायट्रेशन हा चॅप्टर सुरू केला होता. ऍडव्हान्स अनालिटिकल केमिस्ट्री पेपर 3 आणि सेमिस्टर 4 त्याच्यामधला जो काही समजा कंटेंट आहे रिडॉक्स टायट्रेशन मध्ये, म्हणजे हे जे सगळं लॅब वर्क आहे हे आपण त्या दिवशी बघितलं होतं. वी हॅव टू ऑलरेडी डिस्कस some important point in that particular redox titration unit, but remaining part we have to start today. How to study? First of all, we have to starting from indicator and what happened when we have to utilize proper indicator. At that situation, we have to given different types of reaction is there. First of all, when we have to given such type of indicators, then after then we have to utilize or implement such type of indicators. Then we have to perform such type of colors also, and then on the basis of color we have to detect what reaction we have to work out. म्हणजे जेव्हा समजा हे अशा प्रकारचे आपण इंडिकेटर्स या रिएक्शन मध्ये घेऊ, त्या सिच्युएशनला दोन प्रकारची रिएक्शन होईल. एक ऑक्सिडेशन रिएक्शन, ऑक्सिडाइज रिएक्शन, आणि दुसरी रिडक्शन रिएक्शन. तर बघा, ऑक्सिडेशन रिएक्शन जर होत असेल तर अशा प्रकारचे कलर अपियर होईल, आणि रिडक्शन रिएक्शन होत असेल तर अशा प्रकारचे जे कलर आहे ते आपल्याला बघायला मिळेल, ऑब्झर्व करायला मिळेल. तर बघा, पहिलं जो इंडिकेटर आहे त्याचं नाव आहे फेरोइन. हा फेरोइन इंडिकेटर जेव्हा समजा आपण टायट्रेशन मध्ये युटिलाइज करू, at that situation we have to given two types of color, म्हणजे दोन प्रकारचे कलर मिळेल. जर समजा इन केस पेल ब्ल्यू कलर मिळाला तर ऑक्सिडेशन रिएक्शन विल बी परफॉर्म, आणि जर रेड कलर मिळेल तर रिड्यूस रिएक्शन वी हॅव टू परफॉर्म. म्हणजे बघा, हा जर इंडिकेटर यूज केला तर अशा प्रकारचं अपीअरन्स आपल्याला मिळेल जेव्हा समजा आपण एखादी रिएक्शन करू. देन नेक्स्ट दुसरा जो समजा इंडिकेटर आहे तो नायट्रो फेरोइन नावाचा इंडिकेटर आहे, आणि हा इंडिकेटर जेव्हा समजा आपण एखाद्या रिएक्शन मध्ये युटिलाइज करू, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिवन टू टाइप्स ऑफ colorization is there. First of all, we have to given pale blue color. When this color appear, at that situation oxidation reaction will be performed. Then when we have to given red color appearance, at that situation reduction reaction it will be formed. म्हणजे बघा, जेव्हा नायट्रोफेरोइन हा इंडिकेटर आपण युटिलाइज करू त्या सिच्युएशनला ऑक्सिडेशन रिएक्शन होत असेल तर पेल ब्ल्यू कलर, आणि रिडक्शन रिएक्शन होत असेल तर रेड कलर अपियर होईल. अशा प्रकारचं हे इंडिकेटर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो इंडिकेटर आहे तो डायफेनिलामाइन आहे. आता बघा, डायफेनिलामाइन हा सुद्धा एक इंडिकेटर आहे. हा इंडिकेटर युटिलाइज केल्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे त्याच पद्धतीने दोन कलर्स मिळेल. एक व्हायलेट कलर जर असेल तर असं कन्सिडर करायचं की ऑक्सिडेशन रिएक्शन विल बी परफॉर्म, म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन झालेली आहे. जर समजा तो कलर जो असेल तो कलरलेस होत असेल तर समजून घ्यायचं की रिडक्शन रिएक्शन विल बी परफॉर्म, म्हणजे रिडक्शन रिएक्शन वर्कआउट झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, नंतरचा जो इंडिकेटर आहे डायफेनिलामाइन सल्फोनिक ऍसिड, हा एक इंडिकेटर आहे. जर हा इंडिकेटर तुम्ही युटिलाइज केलं तर ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये व्हायलेट कलर मिळेल, आणि रिडक्शन रिएक्शन फॉर्म झाली तर तो कलरलेस होईल. त्याच्यानंतर बघा, मिथिलीन ब्ल्यू हा एक इंडिकेटर आहे. हा इंडिकेटर यूज केल्यानंतर तुम्हाला कलरलेस अपीअरन्स मिळेल, म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन परफॉर्म झाली असं कन्सिडर करायचं. जर इन केस ब्ल्यू कलर मिळालं तर रिडक्शन रिएक्शन परफॉर्म झाली असं कन्सिडर करावं लागेल. आता बघा, हे जे सगळं जे काही वर्कआउट आहे, हे जे परफॉर्मन्स आहे, हे जे कलर आणि कलरफुल जे काही रिएक्शन आहे, कलरलेस रिएक्शन आहे, हे रिएक्शन तुम्हाला टायट्रेशन करता वेळेस लॅबमध्ये हे सगळे ऑब्झर्वेशन तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा, हे झालं इंडिकेटरच्या बाबतीत. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की अशा प्रकारचे इंडिकेटर्स आणि त्याचे जे काही समजा कॅरेक्टरायझेशन आहे हे तुमच्या लक्षात असणं अतिशय गरजेचं आहे. तर दिस इज ओव्हरऑल अबाउट टायट्रेशन, रिलिव्हंट ऑफ टायट्रेशन अँड रिलिव्हंट ऑफ इंडिकेटर्स. व्हॉट हॅपन व्हेन वी हॅव टू युटिलाइज सच टाइप ऑफ इंडिकेटर, ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू गिवन डिफरंट टाइप्स ऑफ कलरायझेशन इज देअर, and then this reaction we have to perform, we have to already detected on the basis of such type of color also. म्हणजे जेव्हा समजा ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन आपण परफॉर्म करू, ऍट दॅट सिच्युएशन कुठला इंडिकेटर तुम्ही समजा तिथे युटिलाइज करत आहे
या कलरच्या माध्यमातून, या कलरच्या बेसिसनं तुम्हाला रिॲक्शनचं जे काही नेचर आहे, म्हणजे वेन इट विल बी ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑर नायदर इट विल बी रिड्यूस रिॲक्शन, म्हणजे कोणती रिॲक्शन तुम्ही परफॉर्म केली या चार्टच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा नंतरच्या कन्सेप्टकडे आपण वळू. नंतरच्या कन्सेप्टचं नाव आहे सेल्फ इंडिकेटर. आता बघा सेल्फ इंडिकेटर म्हणजे नेमकं काय. आता दिस इज ओव्हरऑल अबाउट रिलेव्हंट ऑफ आर कन्सर्निंग ऑफ टायट्रेशन, म्हणजे हे सगळं टायट्रेशनच्या संदर्भामध्ये सगळे कन्सेप्ट आपण इथे स्टडी करणार आहे. तर बघा नंतरचा कन्सेप्ट आहे सेल्फ इंडिकेटर. सेल्फ इंडिकेटर. आता बघा सेल्फ इंडिकेटर म्हणजे नेमकं काय. आता बघा जेव्हा समजा एखादा आपण टायट्रेशन परफॉर्म करत आहे, त्या टायट्रेशन मध्ये जो काही समजा ब्युरेट मध्ये एखादा जो काही समजा आपण सोल्युशन घेतलं असेल, आपण कन्सिडर करू की ही ब्युरेट आहे. या ब्युरेट मध्ये आपण सपोज इथे मी या ब्युरेट मध्ये KMnO4 सोल्युशन घेतलं असेल आणि कशासोबत कुठल्या तरी ऍसिड सोबत मी टायट्रेशन करत असेल, तर या आपण जर समजा याच्यामध्ये इंडिकेटर समजा म्हणजे आपण युटिलाइज केलंच नसेल, तर याला आपण सेल्फ इंडिकेटर असं कन्सिडर करू. म्हणजे तो स्वतःच जो ब्युरेट मध्ये घेतलेला जो काही समजा सोल्युशन आहे तोच आपल्याला युज करावा लागेल, त्याला सेल्फ इंडिकेटर असं कन्सिडर करावं. म्हणजे देर इज नो, म्हणजे देर इज डज नॉट इन्व्हॉल्व और डज नॉट वी हॅव टू युटिलाइज डिफरंट टाइप्स ऑफ इंडिकेटर. म्हणजे याच्यामध्ये या रिॲक्शन मध्ये किंवा या टायट्रेशन मध्ये आपल्याला KMnO4 युटिलाइज करावं लागेल. अशा पद्धतीनं जो ब्युरेट मध्ये घेतलेला जो काही समजा सोल्युशन आहे तोच जर समजा आपण म्हणजे घेत असेल त्याच्यामध्ये ऍज अ इंडिकेटर म्हणून, तर आपण त्याला सेल्फ इंडिकेटर असं कन्सिडर करू. सेल्फ इंडिकेटर. आता असं नाही की आपण एकच इंडिकेटर युज करू. नंबर ऑफ जे काही समजा ब्युरेट मध्ये म्हणजे जेव्हा समजा आपण टायट्रेशन करू त्यावेळेस आपण कुठला जो काही समजा सोल्युशन आपण या ब्युरेट मध्ये घेत असेल आणि तोच जर समजा इंडिकेटर म्हणून युटिलाइज करत असेल, तर त्याला सेल्फ इंडिकेटर असं कन्सिडर करायचं. आलं लक्षामध्ये. तर बघा काय म्हटलं आहे की इट इज द टायट्रन इज हायली कलर्ड, म्हणजे याच्यामध्ये हायली कलर्ड असं म्हटलेलं आहे की म्हणजे तो जो समजा कंपाऊंड आहे, तो जो सोल्युशन आहे तो कलरफुल असेल, हायली कलर्ड असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इट कॅन बी युज फॉर डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट. आता बघा हा सेल्फ इंडिकेटर कशासाठी युटिलाइज केला जाते. डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट. डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट. एंड पॉइंट. आता बघा तुम्ही टायट्रेशन करत आहे, वन बाय वन तुम्हाला जे काही समजा जे काही म्हणजे टायट्रेशन करता वेळेस तुम्हाला जवळपास जो काही समजा एंड पॉइंट असेल, जो काही प्रॉपर एंड पॉइंट असेल ते जर समजा तुम्हाला डिटेक्ट करायचं असेल, तर तुम्हाला 2 किंवा 3 वेळेस तुम्हाला रिॲक्शन काय करावं लागेल, वर्कआउट करावं लागेल किंवा टायट्रेशन 3 वेळेस करावं लागेल. तेव्हाच तुम्हाला जो काही एंड पॉइंट आहे हा एंड पॉइंट तुम्हाला काय मिळेल, म्हणजे त्या वर्क ऑफ परफॉर्मन्सच्या बेसिसवर तुम्हाला डिटेक्ट करता येईल. तर बघा हा जो सेल्फ इंडिकेटर आहे तो एंड पॉइंट इझिली डिटेक्ट करण्यासाठी तुम्हाला युटिलाइज करता येईल. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल म्हटलेलं आहे, आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्झाम्पल मध्ये हा KMnO4 सोल्युशन इथे काय केलेलं आहे, युटिलाइज केलेला आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की सेल्फ इंडिकेटर म्हणजे जेव्हा समजा ब्युरेट मध्ये एखादा आपण सोल्युशन युटिलाइज केलं असेल आणि तोच इंडिकेटर मधून जर वापरत असेल, इंडिकेटर म्हणून वापरत असेल, दॅट फेनॉमिनन इट इज कॉल्ड एज सेल्फ इंडिकेटर. त्याला सेल्फ इंडिकेटर असं कन्सिडर करायचं. आणि हा जो सेल्फ इंडिकेटर आहे तो कलरफुल आहे, हायली कलर म्हटलेला आहे, म्हणजे तो कलरफुल सोल्युशन आहे KMnO4 सोल्युशन. त्याच्यानंतर बघा हा जो समजा म्हणजे याचं जे काही समजा एक्झाम्पल आहे म्हणजे कशाचं सेल्फ इंडिकेटर तो काय आहे KMnO4. म्हणजे बघा त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, इट इज व्हेरी कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट. आता बघा हा जो समजा KMnO4 आहे, हा जो सोल्युशन आहे हा कुठला सोल्युशन आहे, हा ऑक्सिडायझिंग आहे. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं. यू शुड कीप इन युअर माइंड विच इज अ सेल्फ इंडिकेटर अँड व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेल्फ इंडिकेटर. म्हणजे बघा सेल्फ इंडिकेटर कुठला आहे आणि त्याचं कॅरेक्टरायझेशन काय आहे, म्हणजे तो रिड्युसिंग एजंट आहे की ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, आता याचं जे काही कलर आहे कशाचं, हा जो KMnO4 सोल्युशन आहे हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, परंतु याचा जो काही कलर आहे मी आताच म्हटलेलं तुम्हाला की हा कलरफुल सोल्युशन आहे. म्हणजे हा 3 कलरचं याचा अपिअरन्स असतो.
पिंक कलर. म्हणजे तुम्ही जेव्हा लॅबमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला म्हणजे हे सोल्युशन बघायला मिळेल आणि त्याचा कलर सुद्धा बघायला मिळेल. त्याच्यानंतर जेव्हा समजा तुम्ही एखादी रिएक्शन परफॉर्म कराल तेव्हा त्याचं जे काही समजा ऑक्सिडेशन रिएक्शन होते की रिडक्शन रिएक्शन होते हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा हे झालं रिलेटेड ऑफ सेल्फ इंडिकेटर. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सेल्फ इंडिकेटर म्हणजे काय, सेल्फ इंडिकेटरची कॅरेक्टरायझेशन काय, सेल्फ इंडिकेटरचं जे काही कलर आहे तो कशा प्रकारचा असतो, त्याच्यानंतर त्याचं जे काही स्पेशलायझेशन आहे ते कशासाठी आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे की तो रिड्युसिंग एजंट आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा अजून एक इंडिकेटर तुम्ही ऐकलं असेल, स्टार्च इंडिकेटर. स्टार्च इंडिकेटर हे सुद्धा तुम्हाला लॅबमध्ये बघायला मिळेल. आता हे सगळं लॅब वर्क असल्यामुळे तुम्हाला काही काही जे काही समजा इंडिकेटर आहे माहितच असेल कदाचित. आणि ह्या स्टार्च इंडिकेटरचं सुद्धा तुम्हाला म्हणजे माहित असेल याच्या बाबतीमध्ये की व्हॉट आर द कॅरेक्टरायझेशन ऑफ दिस इंडिकेटर. इट इज वन ऑफ द मोस्ट रिस्पॉन्सिबल इंडिकेटर अँड वी हॅव टू युटिलाइज इन लॅब वर्क. म्हणजे लॅब वर्क मध्ये जनरली हे इंडिकेटर तुम्हाला नेहमीच समजा तुम्हाला म्हणजे वर्किंगसाठी म्हणजे हँडओव्हर करता येईल. त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय की स्टार्स कॅन बी यूज अन इंडिकेटर इन रेडॉक्स टायट्रेशन. म्हणजे बघा हा स्टार जो इंडिकेटर आहे तो रेडॉक्स टायट्रेशन साठी जनरली युटिलाइज केला जाते. रेडॉक्स टायट्रेशन साठी जनरली हा इंडिकेटर काय केला जाते, युटिलाइज केला जाते, इम्प्लिमेंट केला जाते. त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय की इन टायट्रेशन in which iodine is involved starts from deep blue color complex with iodine. म्हणजे बघा हा जो समजा कंपाऊंड आहे या कंपाऊंडचा जो कलर आहे तो डार्क ब्ल्यू कलर आहे, डीप ब्ल्यू म्हटलेला आहे. डीप ब्ल्यू कलरचा हा इंडिकेटर आहे. जेव्हा समजा तुम्ही लॅबमध्ये जाल ऍट दॅट सिच्युएशन यू हॅव टू ऑब्झर्व व्हॉट आर द कॅरेक्टरायझेशन ऑर फिजिकल कॅरेक्टरायझेशन ऑफ स्टार्च इंडिकेटर. म्हणजे स्टार्च इंडिकेटरचं जे काही फिजिकल कॅरेक्टर आहे ते कशा प्रकारचं आहे, जे काही प्रॉपर्टीज आहे त्याची ते कशा प्रकारचे आहे, तो डीप ब्ल्यू कलरचं इंडिकेटर आहे. त्याच्यानंतर जनरली या इंडिकेटरला रेडॉक्स टायट्रेशन मध्ये युटिलाइज केला जाते. त्याच्यानंतर बघा हा जो समजा इंडिकेटर आहे याच्याबद्दल काय म्हटलंय, हे स्टार्च कॅन बी यूज एज इंडिकेटर इन अ रेडॉक्स टायट्रेशन इन विच I2 यूज अँड ऑक्सिडेशन आयोडीन. आयोडीन मध्ये बघा हा जनरली यूज केला जाते. त्याच्यानंतर इट इज यूज ऍज अ रिडक्टंट. म्हणजे हा रिडक्टंट म्हणून सुद्धा यूज केला जाते ऍज अ इंडिकेटर रिडक्टंट. त्याच्यानंतर बघा नंतर काय म्हटलेलं आहे की सोल्युशन रिमेन्स कलरलेस अप टू इक्वलंट पॉइंट. म्हणजे बघा जेव्हा समजा आपण एखादा टायट्रेशन करू त्या सिच्युएशनला हा जो समजा डीप कलर आहे या डीप कलरचं जे काही समजा नंतर जे काही म्हणजे त्याचं कॉम्प्लेक्स काहीतरी तयार होतो असं म्हटलेलं आहे with I2 but not ions. म्हणजे बघा अशा प्रकारचे I2 निगेटिव्ह अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स प्रिपेअर होतो कशामध्ये, रेडॉक्स टायट्रेशन म्हणजे स्टार्च इंडिकेटर तुम्ही युटिलाइज केल्यानंतर. त्याच्यानंतर बघा नंतरचं जे काही समजा कन्सेप्ट आहे हे झालं इंडिकेटरच्या बाबतीमध्ये. आता दोन इंडिकेटरचे तुम्हाला कॅरेक्टरायझेशन लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर बघा नंतर काय म्हटलेलं आहे नंतरच्या कन्सेप्टमध्ये की टायट्रंट इन्व्हॉल्विंग आयोडीन. म्हणजे बघा नंतरचा कन्सेप्ट आहे टायट्रंट इन्व्हॉल्विंग आयोडीन. म्हणजे हा जो समजा टायट्रंट आहे हा कशा कशामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो असं म्हटलं आहे की पहिलं जो काही समजा कन्सेप्ट आहे तो काय म्हटलेला आहे की रेडॉक्स टायट्रेशन मध्ये हा जो इंडिकेटर आहे जनरली यूज केला जाते रेडॉक्स टायट्रेशन मध्ये. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे आयोडोमेट्री अँड आयडीमेट्री. म्हणजे बघा असे दोन प्रकारचे जे काही समजा रिएक्शन्स आहे किंवा टायट्रेशन आहे, एक आहे आयोडीमेट्री आणि दुसरं आहे आयोडोमेट्री. म्हणजे हे दोन्ही समजा जे काही टायट्रेशन आहे या टायट्रेशन मध्ये जनरली हा इंडिकेटर जनरली काय केला जाते, युटिलाइज केला जाते. त्याच्यानंतर बघा हे जे आयोडोमेट्री आहे, आयोडोमेट्री म्हणजे काय आणि आयडीमेट्री म्हणजे काय, आता हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आयोडो म्हणजे काय आणि आयडी म्हणजे काय. आता बघा पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे कशाच्या बाबतीमध्ये,
आयोडीमेट्री. आयोडीमेट्री म्हणजे हा टायट्रेशन आहे एक प्रकारचं. याच्यामध्ये जनरली स्टार्च इंडिकेटर कशा प्रकारचा रोल याच्यामध्ये करते ते आपल्याला स्टडी करायचं. तर बघा, टायट्रेशन इन विच आयोडीन I2 इट इज यूज एन ऑक्सिडायझिंग एजंट. आताच तुम्हाला सांगितलंय की याच्यामध्ये जो स्टार्च इंडिकेटर आहे किंवा टायट्रेशन इन विच आयोडीन म्हणजे याच्यामधला जो काही I2 आहे म्हणजे आयोडीन आहे हे कशासाठी म्हणजे युटिलाइज केला जाते म्हणजे हा जनरली रिड्युसिंग एजंट म्हणून युटिलाइज केला जाते. दिस इज युटिलाइज फॉर वर्कआउट ऑफ रिड्युसिंग एजंट म्हणजे याला रिड्युसिंग एजंट असं म्हणजे कन्सिडर केलं जाते. त्याच्यानंतर बघा, दिस रिड्युसिंग एजंट्स आर कॉल्ड एज आयोडीमेट्रिक टायट्रेशन. म्हणजे बघा, या रिड्युसिंग एजंटलाच काय म्हटलेलं आहे की जर समजा हा I2 रिड्युसिंग एजंट असेल, दॅट फेनॉमिनन इट इज कॉल्ड एज आयोडीमेट्रिक टायट्रेशन. म्हणजे बघा, हा रिड्युसिंग एजंट म्हणून युटिलाइज केला जाते. अँड दिस फेनॉमिनन आर इट इज ऑल्सो कॉल्ड एज आयोडीमेट्री. म्हणजे बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल की जर एखाद्या टायट्रेशन मध्ये I2 हा रिड्युसिंग एजंट म्हणून रोल करत असेल तर त्या टायट्रेशनला आयोडीमेट्रिक टायट्रेशन असं म्हणायचं. लक्षामध्ये. त्याच्यानंतर समोर बघा, आयोडीन इज मॉडरेटली स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता बघा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की दुसरं जे काही याचा रोल आहे की तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा काम करतो. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे बघा, एखादी रिएक्शन होत असेल तर त्या रिएक्शन मध्ये एक तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होईल, इलेक्ट्रॉन लॉस होईल किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय होईल, गेन होईल. बरोबर. म्हणजे दोन्ही रोल सायमल्टेनियसली एका रिएक्शन मध्ये होते. म्हणजेच बघा, या आयोडीमेट्री मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन सुद्धा वर्कआउट होते आणि रिडक्शन रिएक्शन सुद्धा वर्कआउट होते. त्याच्यानंतर बघा, असं म्हटलेलं आहे की दिस टायट्रेशन स्टार्स यूज ऍज अ इंडिकेटर. म्हणजे हे जे समजा आपण टायट्रेशन काय करत आहे, वर्कआउट करत आहे, परफॉर्म करत आहे, याच्यामध्ये कुठला इंडिकेटर आपण जनरली यूज करतो, स्टार्च इंडिकेटर आपण जनरली यूज करत आहे. आणि या स्टार्च इंडिकेटरच्या माध्यमातूनच हे सगळं जे काही समजा रिएक्शन आहे हे रिएक्शन वर्कआउट होते. हे रिएक्शन आपल्याला परफॉर्म करता येते ऑन द बेसिस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ टायट्रेशन. वेगवेगळ्या टायट्रेशन मध्ये आपण ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट म्हणून आपण स्टार्च इंडिकेटरला युटिलाइज करतो. त्याच्यानंतर बघा, आपण हे जे समजा आपण जे काही समजा थेअरीमध्ये बघितलेलं आहे आपण ते रिएक्शन मध्ये बघू की रिडक्शन रिएक्शन कशा पद्धतीने होते आणि ऑक्सिडेशन रिएक्शन कशा पद्धतीने होते. हे आपण रिएक्शनच्या माध्यमातून हे आपण कन्सिडर करणार आहे, बघणार आहे. आता बघा, हे जे आपण आयोडीमेट्रिक टायट्रेशन इथे आपण स्टडी करत आहे याच्यामध्ये जे काही I2 आहे हे I2चं इंटरॅक्शन कशा प्रकारे होते, कशा प्रकारे ते इंटरप्रिटेशन होते. बघा, हा I2 आहे, त्याच्यानंतर प्लस 2 इलेक्ट्रॉन आर लॉस. म्हणजे याच्यामधून 2 इलेक्ट्रॉन जर लॉस झाले तर आपल्याला जो जे काही मिळणारी रिएक्शन आहे ते अशा पद्धतीने मिळेल 2 मोल्स ऑफ I. म्हणजे याच्यामध्ये 2 I काय राहिले, आयोडीनचे काय राहिलेले 2 मोल्स राहिले. त्याच्यानंतर बघा, रिड्युसिंग एजंट. बघा, आता हेच रिएक्शन आपण पुन्हा परफॉर्म करताय. प्लस इथे एखादं रिड्युसिंग एजंट जर घेतलं आपण, रिड्युसिंग एजंट, तर काय होतं बघा, मिळणारा जो काही समजा जे काही प्रॉडक्ट आहे तेवढंच प्रमाणात मिळेल 2 मोल्स ऑफ काय आयोडीन. अशा प्रकारे हे म्हणजे इंटरॅक्शन होईल. अशा प्रकारे हे रिएक्शन याच्यामध्ये वर्कआउट होईल. अजून बघा, काही आयोडीमेट्रीचे एक्झाम्पल आहे. आयोडीमेट्री एक्झाम्पल, आपण एक्झाम्पल बघत आहे कशाचे, आयोडीमेट्री म्हणजे नेमकं काय. जेव्हा समजा एखादी रिएक्शन आपण वर्कआउट करते त्यावेळेस या रिएक्शनच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन झालं की रिडक्शन झालं हे आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर बघा, नंतरचा जो पॉइंट आहे याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहे, त्या पॉइंटचं नाव आहे लिमिटेशन ऑफ आयोडीमेट्री. आता बघा, हे आपण जे काही समजा बघितलेलं आहे कशाच्या, आयोडीमेट्रीच्या संदर्भामध्ये. आता त्याचे लिमिटेशन बघू आपण. कशाचे, आयोडीमेट्रीचे लिमिटेशन्स ऑफ आयोडीमेट्री. आता बघा, हे याचं समजा कॅरेक्टरायझेशन आपल्या लक्षात आलं असेल
आता लिमिटेशन्स म्हणजे काय? लिमिट म्हणजे लिमिट पासून हा शब्द तयार झालेला आहे. लिमिटेशन, लिमिट म्हणजे मर्यादा. म्हणजे या रिएक्शन मध्ये या टायट्रेशनचं किंवा या स्टार्च इंडिकेटरचं या आयडोमेट्रिक टायट्रेशन मध्ये काय काय लिमिटेशन आहे, काय काय मर्यादा आहे, हे आपण या रिएक्शनच्या माध्यमातून जे बघितलेलं आहे की इलेक्ट्रॉन लॉस होते किंवा त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होते की रिडक्शन रिएक्शन होते, तो जो काही इंडिकेटर असेल त्या आयडोमेट्री मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट आहे की रिड्युसिंग एजंट आहे, हे सगळे याच्यामध्ये या लिमिटेशन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर पहिलं लिमिटेशन असं दिलेलं आहे की I2 इज नॉट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे बघा, हा जो समजा I2 आहे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट नाही असं म्हटलेलं आहे. इज नॉट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे हा जो समजा I2 आहे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट नाही असं म्हटलेलं आहे. हे म्हणजे याचं पहिलं लिमिटेशन. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे दुसरं जे काही समजा लिमिटेशन आहे ते I2 इज नॉट प्रायमरी स्टँडर्ड. म्हणजे बघा, दुसरं जे लिमिटेशन आहे I2 इज नॉट प्रायमरी स्टँडर्ड. म्हणजे हा एवढा स्टँडर्ड म्हणजे हा म्हणजे काय म्हणू आपण त्याला एजंट नाही आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, इट इज स्टँडर्डायझेशन अगेन्स्ट प्रायमरी स्टँडर्ड लाईक AS2O3 इज नेसेसरी. म्हणजे बघा, याला स्टँडर्डायझेशन करायचं असेल तर आपल्याला दुसरा कुठला तरी एक जो काही समजा एजंट आहे तो एजंट आपल्याला याच्यामध्ये ऍड करावा लागेल. AS2 आणि O3 इज नेसेसरी. म्हणजे बघा, याला स्टँडर्डायझेशन करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या एका एजंटची काय करावं लागेल, आपल्याला मदत घ्यावं लागेल आणि तेव्हा त्याला स्टँडर्डायझेशन आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर तिसरं जे समजा याचं लिमिटेशन आहे, तिसरं काय म्हटलेलं आहे, I2 हॅज व्हेरी लो स्टॅबिलिटी इन वॉटर. म्हणजे बघा, हा जो समजा I2 आहे याचे काय म्हटलेलं आहे की हॅज व्हेरी लो सोल्युबिलिटी. म्हणजे हा इझिली सोल्युबल नाही आहे. कुठला I2 हा मॉलिक्युल असं कन्सिडर करू. सोल्युबिलिटी इन वॉटर. म्हणजे I2 जेव्हा समजा तुम्ही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करा, ऍट दॅट सिच्युएशन इट विल बी पार्शियली ऑर नॉट, इट इज नॉट इझिली सोल्युबल इन वॉटर. म्हणजे हा आयोडीन या वॉटरमध्ये इझिली सोल्युबल होणार नाही, असं अशा प्रकारचं याचं कॅरेक्टरायझेशन आहे. आणि हे तिसरं लिमिटेशन आहे कशाचं, आयोडीमेट्रीचं. त्याच्यानंतर बघा, नंतरचा कन्सेप्ट आपण इथे कन्सिडर करू. हे झालं रिलेटेड ऑफ आयोडीमेट्री. आता बघा, हे आयोडीमेट्री झालं. आता याच्यानंतर दुसरा समजा कन्सेप्ट आहे आयोडोमेट्री. दुसरं कन्सेप्ट आहे आयोडोमेट्री. आपण याच्यानंतरचा कन्सेप्ट बघू, आयोडोमेट्री. आता बघा, आयोडोमेट्री म्हणजे काय नेमकं. दुसरा कन्सेप्ट आहे आयोडोमेट्री. बघा, हे जे काही टायट्रेशन आहे हे टायट्रेशन जवळपास सारखंच आहे, परंतु याचे कॅरेक्टरायझेशन, याची जी काही स्कीम आहे हे थोडीशी डिफरंट आहे. तर बघा, आयोडोमेट्री मध्ये काय म्हटलेलं आहे की टायट्रेशन युनिट आयोडीन इट इज यूज ॲज अ रिड्युसिंग एजंट. म्हणजे बघा, आधीच्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून आपण कन्सिडर केलं होतं. या रिएक्शन मध्ये आयोडीनला आपल्याला रिड्युसिंग एजंट म्हणून कन्सिडर करावं लागेल. इथे आयोडीन ॲज काय रिड्युसिंग एजंट. म्हणजे हा इथे रिड्युसिंग एजंट म्हणून काय करतो, वर्कआउट करतो. त्याच्यानंतर बघा, आयोडीनचं अजून काय कॅरेक्टरायझेशन आहे, इट इज यूज ॲज अ रिड्युसिंग एजंट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोडोमेट्रिक टायट्रेशन. म्हणजे बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोडोमेट्रिक टायट्रेशन. आता बघा, या कन्सेप्टवरून असं लक्षात आलं असेल की आयोडीमेट्रिक टायट्रेशन मध्ये I2 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणून त्याला आयोडीमेट्रिक टायट्रेशन असं म्हटलेलं आहे. आता बघा, आयोडोमेट्री मध्ये I2 हा रिड्युसिंग एजंट आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयोडोमेट्रिक टायट्रेशन. एकच लक्षात ठेवायचं, एक पहिलं जे आहे आयोडीमेट्रिक, त्याच्यामध्ये जो I2 आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज केला जातो, म्हणून त्याला आयोडीमेट्रिक असं म्हटलेलं आहे. आणि हा जो समजा I2 आहे तो रिड्युसिंग एजंट जर असेल तर त्याला आयोडोमेट्रिक टायट्रेशन असं कन्सिडर करायचं. हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. त्याच्यानंतर बघा, आता आपण
नंतर ते स्टार्च इंडिकेटरचे आपण हे बघू युजेस. आता हे दोन्ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं असेल की आयोडोमेट्रिक टायट्रेशन आणि आयोडीमेट्रिक टायट्रेशन मध्ये नेमकं काय. एक आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि दुसरा आहे रिड्युसिंग एजंट. हे दोन फरक जे आहे हे अतिशय महत्वाचे, हे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर बघा युजेस ऑफ स्टार्च इंडिकेटर. म्हणजे आता जे स्टार्च इंडिकेटर आहे आपण जे काही समजा त्याचे जे काही प्रॉपर्टीज बघितले त्याचे आता आपल्याला युजेस बघायचे इंडिकेटर्स. आता बघा युजेस म्हणजे हा स्टार्च इंडिकेटर आपण जनरली कोणकोणत्या टायट्रेशन मध्ये युटिलाइज करतो, इम्प्लिमेंट करतो हे आपल्याला इथे बघायचे आहे. तर बघा पहिलं जे काही समजा याचं युजेस दिलेलं आहे की असं म्हटलेलं आहे की स्टार्च इंडिकेटर इट इज डिटेक्टेड एंड पॉइंट इन आयोडोमेट्रिक टायट्रेशन. म्हणजे बघा जेव्हा समजा आपल्याला एखादा टायट्रेशन करता वेळेस एंड पॉइंट जर इझिली मिळत असेल तर त्याचं हे पहिलं महत्वाचं रोल आहे. म्हणजे डिटेक्शन ऑफ, म्हणजे याचं महत्वाचं युजेस आहे डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट, डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट इझिली, एंड पॉइंट इझिली इन टायट्रेशन. जेव्हा समजा आपण एखादा टायट्रेशन करत असेल तर आपल्याला डिटेक्शन ऑफ एंड पॉइंट याच्यासाठी म्हणजे हा स्टार्च इंडिकेटर अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं जे काही समजा जो कन्सेप्ट आहे, जो काही युजेस आहे ते युजेस बघू. इथे युजेस आपण युजेस बघत आहे म्हणजे कशासाठी स्टार्च इंडिकेटर आपण टायट्रेशन मध्ये युटिलाइज करतो. पहिल्यांदा डिटेक्शन ऑफ काय एंड पॉइंट. जेव्हा एंड पॉइंट डिटेक्ट करायचं असेल तर आपण या स्टार्च इंडिकेटरच्या सहाय्याने आपण एंड पॉइंट डिटेक्ट करतो. त्याच्यानंतर दुसरा कॉन्सेप्ट असं दिलेला आहे की एंड पॉइंट इट इज ब्ल्यू टू कलरलेस. म्हणजे बघा जर एंड पॉइंट जर बघायचं असेल तर ब्ल्यू कलरचं जो आधीचा जो कलर असेल तो ब्ल्यू कलर असेल. ब्ल्यू कलर कन्वर्टेड इनटू कलरलेस. म्हणजे बघा आता काय याचं दुसरं जे काही समजा युजेस आहे ते काय आहे, जेव्हा समजा आपण टायट्रेशन करू ऍट दॅट सिच्युएशन म्हणजे हा जो ब्ल्यू कलर आहे या ब्ल्यू कलरचं कन्व्हर्शन जर कलरलेस मध्ये होत असेल म्हणजे ब्ल्यू कलर हा इथे जेव्हा समजा एंड पॉइंट मिळेल तेव्हा तो कलरलेस होईल. ऍट दॅट सिच्युएशन वी हॅव टू कन्सिडर, वी हॅव टू गिव्हन एंड पॉइंट दॅट पर्टिक्युलर टायट्रेशन. म्हणजे असं समजायचं की आपल्याला जो एंड पॉइंट आहे तो एंड पॉइंट इथे मिळालेला आहे. त्याच्यानंतरचं जे काही यूज आहे ते काय म्हटलेलं बघा की ब्ल्यू बट स्टार्च कॅनॉट बी ऍडेड ऍट बिगिनिंग ऑफ टायट्रेशन. म्हणजे बघा जेव्हा समजा तुम्ही टायट्रेशन करत आहे तर पहिल्यांदाच तो इंडिकेटर आपल्याला काय करायचं युटिलाइज करायचं नाही आहे. टायट्रेशन केल्यानंतर काही वेळेनंतर तो इंडिकेटर तुम्हाला काय करावं लागेल युटिलाइज करावं लागेल. तेव्हाच त्या कलरचं जे काही समजा दुसऱ्या कलर मध्ये काय होईल कन्वर्ट होईल. त्याच्यानंतर असं म्हटलेलं आहे की इट इज ऍडेड जस्ट बिफोर एंड पॉइंट वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडीन इज व्हेरी लो, सोल्युशन बिकम फेंट येलो. म्हणजे बघा जेव्हा समजा तो सोल्युशन असेल फेंट येलो झालं की त्याच्यामध्ये इंडिकेटर काय करायचं तुम्हाला युटिलाइज करायचं, युज करायचं. त्याच्यानंतरचा जो काही समजा जे यूज आहे ते यूज असं आहे की यूज ऑफ स्टार्च इंडिकेटर इज द मिडल ऑफ आयोडोमेट्रिक टायट्रेशन. म्हणजे बघा हे जे म्हणजे इंडिकेटर आहे जेव्हा समजा तुमचं जे काही समजा टायट्रेशन करता वेळेस जवळपास हाफ जो पोर्शन असेल किंवा जे काही समजा हाफ पॉइंट असेल किंवा जेव्हा टायट्रेशन करता वेळेस 1 by 1 आपण एक ड्रॉप ऍड करू त्यावेळेस अर्ध जे काही समजा पॉइंट आहे म्हणजे 50% सोल्युशन त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर तो इंडिकेटर तुम्हाला काय करायचा आहे त्याच्यामध्ये एंटर करायचा आहे. तेव्हा समजा तुम्हाला जो काही एंड पॉइंट आहे तो प्रॉपर वेनं मिळेल. त्याच्यानंतरचं जे काही यूज आहे ते बघा स्टार्च कॅनॉट बी ऍडेड व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ I2 हाय. म्हणजे बघा जेव्हा समजा I2 चं कॉन्सन्ट्रेशन जर हाय असेल तर तुम्हाला हा स्टार्च इंडिकेटर त्याच्यामध्ये काय करावं लागेल युटिलाइज करता येणार नाही. बघा अशा प्रकारे हे जे समजा याचे युजेस आहे म्हणजे यांनी असं म्हटलेलं आहे की स्टार्च इंडिकेटर जवळपास एखाद्या वेळेस टायट्रेशन करता वेळेस तुम्हाला बिफोर द टायट्रेशन म्हणजे जेव्हा स्टार्ट केलं तुम्ही टायट्रेशन तेव्हा तुम्हाला तो इंडिकेटर त्याच्यामध्ये ऍड करता नाही. बिफोर टायट्रेशन म्हणजे टायट्रेशन सुरू झाल्याबरोबर किंवा तुम्ही टायट्रेशन सुरू केल्याबरोबर
त्याच्यामध्ये इंडिकेटर टाकायची काही गरज नाही. जेव्हा समजा तुम्ही थोडंफार काही जे ड्रॉप असेल ते ऍड केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, स्टार्च इंडिकेटर त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. हे झालं रिलेव्हंट ऑफ स्टार्च इंडिकेटर. हे झालं स्टार्च इंडिकेटरच्या बाबतीत. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट बघू आपण. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन आयोडोमेट्री आणि आयोडोमेट्री. आता बघा हा कन्सेप्ट आपण क्लिअर केलेला आहे याच्या आधी. डिस्टिंग्विश बिटवीन आयोडोमेट्री and आयोडोमेट्री. म्हणजे बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की आयोडोमेट्री मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन होते आणि आयोडोमेट्री मध्ये रिडक्शन रिएक्शन होते. जे काही रिएक्शन होत असेल ते आपण इथे मेन्शन करणार आहे. इथे आपण आयोडोमेट्री लिहू, आयोडोमेट्रिक टायट्रेशन, आणि इथे आयोडोमेट्री. आता बघा आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे की आयोडोमेट्री म्हणजे नेमकं कुठला कन्सेप्ट आपण इथे इन्व्हॉल्व करू आणि आयोडोमेट्री मध्ये काय होते, व्हॉट हॅपन व्हेन वी हॅव टू परफॉर्म टायट्रेशन आयोडोमेट्री ॲज वेल एज काय आयोडोमेट्री ऑल्सो. म्हणजे बघा याच्यामध्ये काय कंपॅरिझन होईल. तर बघा की हे जे समजा रिएक्शन आहे याच्यामध्ये I2 जो रोल आहे, I2 इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे हा इथे काय कुठला रोल करतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून, ऑक्सिडायझिंग एजंट. आता बघा याच्या अपोजिट आता आयोडोमेट्री. म्हणजे इथे जर समजा ऑक्सिडेशन रिएक्शन होत असेल तर इथे काय होईल आयोडोमेट्री मध्ये, रिडक्शन रिएक्शन. म्हणजे I2 इट इज रिड्युसिंग एजंट. म्हणजे इथे रिड्युसिंग एजंट म्हणून काय करेल, तो रोल करेल, रिड्युसिंग एजंट्स. त्याच्यानंतर दुसरा कॉन्सेप्ट असा दिलेला आहे की आयोडीन कॅन बी टायट्रेट डायरेक्टली अगेन्स्ट रिड्युसिंग एजंट. म्हणजे बघा रिड्युसिंग एजंटच्या अगेन्स्ट मध्ये काय होईल, इथे रिएक्शन होईल. आयोडीन कॅन बी टायट्रेट म्हणजे I2 टायट्रेट डायरेक्टली अगेन्स्ट रिड्युसिंग एजंट. म्हणजे हे जे रिएक्शन आपण परफॉर्म करत आहे, हे जे टायट्रेशन करत आहे, तर I2 टायट्रेट डायरेक्टली अगेन्स्ट रिड्युसिंग एजंट. म्हणजे रिड्युसिंग एजंटच्या अगेन्स्ट मध्ये हे काय करेल, रिएक्शन वर्कआउट होईल. त्याच्यानंतर इकडे काय म्हटलेलं आहे बघा की आयोडीन कॅनॉट बी टायट्रेट डायरेक्टली अगेन्स्ट ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे बघा इथे याचं उलट आता I2 टायट्रेट इथे आता डायरेक्टली आहे. म्हणजे इथे सुद्धा डायरेक्टली अगेन्स्ट इथे रिड्युसिंग एजंट आहे. मग इकडे काय येईल, ऑक्सिडायझिंग एजंट अगेन्स्ट ऑक्सिडायझिंग एजंट. अशा पद्धतीने रिएक्शन काय होईल, वर्कआउट होईल. म्हणजे बघा आयोडोमेट्री म्हणजे काय आणि आयोडोमेट्री म्हणजे काय, हे या दोन कन्सेप्टच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा अजून तिसरा जो काही समजा पॉइंट आहे आपण इथे 1 by 1 लिहू. इथे 1 E2 आणि हा तिसरा पॉइंट आपण इथे आता स्टडी करत आहे. एक इथे दुसरा आणि इथे तिसरा. तर तिसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे, इट इज डायरेक्ट टायट्रेशन मेथड. म्हणजे हे जे रिएक्शन आहे हे डायरेक्ट मेथडने होते, म्हणजे डायरेक्ट टायट्रेशन मेथड. आता बघा इकडे काय होईल मग आता की दिस रिएक्शन इट इज इनडायरेक्ट मेथड. म्हणजे हे रिएक्शन इनडायरेक्ट मेथडने होईल, इनडायरेक्ट मेथड. हा तिसरा कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर चौथा कॉन्सेप्ट मध्ये काय म्हटलंय की न्यूट्रल अँड वीकली ऍसिडिक मीडियम इज रिक्वायर्ड. म्हणजे या रिएक्शन मध्ये, या टायट्रेशन मध्ये काय न्यूट्रल अँड वीकली ऍसिडिक मीडियम रिक्वायर्ड. म्हणजे बघा याच्यामध्ये अशी कंडिशन आहे की जो समजा रिएक्शन आहे किंवा जो समजा आयोडोमेट्रिक टायट्रेशन आहे त्याच्यामध्ये न्यूट्रल आणि वीकली ऍसिडिक मेथड रिक्वायर्ड. म्हणजे जनरली हे रिक्वायरमेंट आहे की याच्यामध्ये तो न्यूट्रल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तो वीक असला पाहिजे, तो ऍसिडिक असणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा याच्या अगेन्स्ट मध्ये आयोडोमेट्री मध्ये काय होईल, मग याच्या अगेन्स्ट मध्ये काय होईल की स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम रिक्वायर्ड. म्हणजे याच्यामध्ये हे सगळे प्रकारचे जे काही समजा कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर याच्यामध्ये युटिलाइज होते. कशामध्ये, आयोडोमेट्रीमध्ये. परंतु आयोडोमेट्रीची जे काही समजा रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली ऍसिडिक मीडियम पाहिजे असं महत्वाचं आहे. म्हणजे दिस रिएक्शन
it will be perform only acidic medium required. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की फक्त ऍसिडिकच जो काही समजा ऍसिडिक मीडियम जे आहे हेच रिक्वायरमेंट आहे कशामध्ये आयोडोमेट्रिक टायट्रेशन मध्ये. त्याच्यानंतर पाचवा जो काही समजा कन्सेप्ट आहे, पाचवा कन्सेप्ट काय म्हटलेला आहे की I2 इज रिड्यूस आय, म्हणजे I2 इज रिड्यूस म्हणजे त्याचं I2 चं रिडक्शन होईल इथे आणि इथे एकच आय मिळेल, आय निगेटिव्ह. आता इथे बघा काय होते, आय इज ऑक्सिडाइज, आता आयोडीन, आय म्हणजे आयोडीन इज इथे काय होईल ऑक्सिडाइज, इथे ऑक्सिडेशन रिएक्शन होतं ऑक्सिडाइज टू I2 म्हणजे इथे I2 फॉर्म होतो कशापासून आय पासून. अशा प्रकारचं हे आयोडोमेट्रिक टायट्रेशन आणि आयोडोमेट्रिक टायट्रेशन आहे. यू शुड कीप इन युअर माइंड. रिमेनिंग पार्ट वी हॅव टू डिस्कस लेटर.